आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरोळ शाखेत धाडसी दरोडा, सुमारे 73.5 तोळे सोन्याचे दागिने लंपास। सोमवारी मध्यरात्री बँकेचे खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने सोने तारण कर्जास गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांची तिजोरी फोडून 73.5 तोळे सोने लंपास केलेत। शिरोळ नृसिंहवाडी मार्गावरील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरोळ शाखेचे कार्यालय आहे। या बँकेत चोरी करताना दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बँकेत अज्ञात चोरट्याने बँकेच्या पाठीमागील बाजूने शिडी लावून खिडकीचे गज तोडून बँकेत प्रवेश केला। चोरीच्या सहाय्याने चोरट्यांनी गॅस कटर बँकेत घेऊन सोनी असलेली तिजोरी फोडून 73.5 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला। बाजारभावाच्या किमतीप्रमाणे सुमारे 21 लाख रुपयांचे सोने चोरीस गेले आहे। ही घटना सकाळी बँकेच्या शिपायास बँक उघडत असताना निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। बँकेचे मॅनेजर हेरवाडे यांनी याची माहिती शिरोळ पोलिसात दिली। शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले असता स्टेला हे श्वान बँक परिसरातच घुटमळत राहिलं। ठसे तज्ञ पथकानेही फोडण्यात आलेली तिजोरी, खिडकीचे गज तोडलेल्या ठिकाणचे ठसे घेतले आहेत। चोरट्यांनी बँकेच्या प्रवेशद्वाराचंही कुलूप तोडलं आहे। त्या ठिकाणी बँकेशेजारी असणाऱ्या पाण्याच्या चेंबरचे नटे काढून प्रवेशद्वाराला लावली होती। घटनास्थळी तोडलेली खिडकीचे ग्रिल, कुलूप, तिजोरीचे लॉक तसेच बँकेच्या पाठीमागे वापरण्यात आलेले सिलेंडर व दोरी टाकून चोरटे निघून गेले आहेत। याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलीस करीत आहेत। दरम्यान चोरीची माहिती कळताच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट दिली। यावेळी शिरोळचे नगरसेवक पद्मसिंह पाटील हेही उपस्थित होते। या डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली। महानकर न्यूजसाठी कॅमेरामन सुनील भोसलेसह चंद्रकांत भाट। आता आपण CCTV कॅमेरे बसवण्यासाठी आपण आता टेंडर निविदा काढण्यात चालू आहे। कारण कसं आहे आतापर्यंत आता बसवणं आपली प्रोसिजर चालू आहे। अंमलबजावणी झाल्यानंतर आपण त्याच्यावर अंमलबजावणी करून CCTV बसवायची आपली प्रोसिजर चालू आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सर्वाधिक शेतकऱ्यांचा विश्वास हा जिल्हा बँकेवरच आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यात एक नंबरच आहे आपली कोल्हापूर जिल्हा। आता तुम्हाला नव्यानं पुरस्कार सध्या मिळालेला आहे, मोठा पुरस्कार मिळाला आहे बँकिंग क्षेत्रातला। तर अशा परिस्थितीमध्ये सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून तुम्ही उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात अशी लोकांची मागणी 100% होणार। आम्ही ह्याच्या अगोदरच आम्ही त्याची खबरदारी घेतली। एवढंच आता त्यांनी ते केला।